स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांमध्ये होणार आहेत। अशात हरेक पक्षानं आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे। पण भाजप मात्र आपली स्ट्रॅटेजी आखत बड्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा धडाकाच लावल्याचं पाहायला मिळतंय। सांगलीत आधीच काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पडलेलं असताना आता पक्षाला दुसरा मोठा धक्का बसणार आहे। विश्वजित कदम यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे सांगली जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। पृथ्वीराज पाटलांचा हा प्रवेश घडवून आणण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांनी डिनर डिप्लोमसी आखली। त्यामुळे पृथ्वीराज पाटलांच्या घरी झालेल्या या डिनर पार्टीमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या महिला नेत्या जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा झाली। काँग्रेस पक्षात अन्याय झाल्यानं पक्ष सोडल्याची भूमिका जयश्री पाटील यांनी घेतली होती। यावरती 4 वेळा मुख्यमंत्रीपद, केंद्रात मंत्रीपद, आमदार, खासदार, सांगली महापालिकेचे नेतृत्व देऊन काँग्रेस पक्षाने ताईंच्या घरावरती जो अन्याय केला तो फारच मोठा अन्याय आहे। आम्हाला देखील आमदार खासदार होण्याची इच्छा आहे। काँग्रेस पक्षाने जयश्री ताईंवरती जसा अन्याय केला तसा अन्याय आमच्यावरती पण करावा, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली होती। पण आता सांगलीत काँग्रेसला त्यापेक्षा आणि महत्त्वाचं म्हणजे विश्वजित कदमांना मोठा धक्का बसणार आहे, कारण हेच पृथ्वीराज पाटील आता काँग्रेस सोडणार आहेत। पृथ्वीराज पाटलांच्या घरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे आणि कार्यकर्ते डिनरसाठी पोहोचले होते। आता काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाच्या घरी भाजप नेत्यांची ही डिनर पार्टी म्हणजे चर्चेला उधाण आणणारं नक्कीच होती। यावेळी भाजप नेते आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये बंद खोलीमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला। तसं पाहायचं झालं तर पृथ्वीराज पाटलांना आपल्याकडे घेण्याची तयारी भाजप आधीपासूनच करत होतं, कारण पृथ्वीराज पाटील यांना मानणारा मोठा गट या भागामध्ये आहे। तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये त्यांच्या शब्दाला मोठा मान आहे। पक्षाच्या अनेक आंदोलनामध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच भाग घेतल्याचं पाहायला मिळतं। विश्वजित कदमांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे। 2019 मध्ये पृथ्वीराज पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र फक्त 3% मतांनी त्यांचा पराभव झाला। त्यानंतर यंदाच्या निवडणुकीतही पृथ्वीराज पाटील काँग्रेसचे उमेदवार होते। महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटपावरून वाद सुरू असताना पृथ्वीराज पाटलांच्या नावासाठी मात्र विश्वजित कदम, विशाल पाटील आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी लावून धरली होती। विश्वजित कदम, विशाल पाटील यांचे समर्थक असल्यानं आणि पक्षानं जिल्हाध्यक्ष हे मोठं पद दिल्यानं ते काँग्रेस सुटतील याचा कोणी बहुधा विचारही केला नसावा। पण रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांच्या डिनर डिप्लोमसीनं पाटील भाजपच्या गाळाला लागले। त्यामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेसला जोरदार धक्का बसला आणि भाजप प्रवेश निश्चित झाल्यानंतर पृथ्वीराज पाटील नेमकं काय म्हणाले पहा। की माझ्या प्रवेशापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटण्याकरता घरी आले। त्याचबरोबर आदरणीय दादा असतील, माझे मित्र जयकुमारजी गोरे साहेब आहेत, हे सगळेजण आज या ठिकाणी पृथ्वीराज पाटलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाच पाहिजे या आग्रहासाठी इथं आले। आणि आमच्या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे त्यांनी संपर्क साधतायत। तर दादांनी सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळामध्ये तो संपर्क होईल आणि अशी पहिल्यांदा ही घटना अशी घडते की तिघही या ठिकाणी आले आणि त्यामुळं दादा तुम्ही खऱ्या अर्थानं इथं तमाम उपस्थित असणाऱ्या आम्हा सर्वांना धक्का दिलाच, पण समस्त सांगलीकरांना आपण आज धक्का दिला आहे। हे तिघही तुम्ही या ठिकाणी आलेला, त्यासाठी मनापासून सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। जास्त बोलत नाही आणि या ठिकाणी मी माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, माननीय चंद्रकांत दादा, जयकुमारजी गोरे, या सर्वांवर विश्वास ठेवून तुम्ही ठेवलेला आहे ना, तर तुम्हा आम्हाला सर्वांनी ह्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवूया
आणि यांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी जाहीर करतो की माझ्या तमाम हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरपणे प्रवेश करणार आहोत. दरम्यान येत्या बुधवारी किंवा गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पृथ्वीराज पाटलांचा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांनी दिली. सर्वांना माहीत आहे, मगाशी प्रेस कॉन्फरन्स झाली होती. ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी होती आणि ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी. मी आपणा सर्वांना अत्यंत आनंदाची बातमी आहे. पृथ्वीराज पाटलांसारखा एक चांगला सामाजिक क्षेत्राची जाण असलेला, काँग्रेस पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे असे नेते, सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे अत्यंत चांगले असे कार्यकर्ते, हे आज त्यांनी ठामपणे निर्णय घेतला आहे की त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला आज जेवायला बोलवलं होतं. जेवायला बोलवल्यानंतर माझ्या कानात थोडंसं सांगितलं की मला भाजपात यायचं आहे. मी म्हटलं मी जेवून घेतो आणि नंतर मग आपण प्रेसला बोलू. त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या समोर हे सर्व आम्ही यासाठी सांगतो आहे की ते लवकरच देवेंद्रजींच्या ज्या दिवशी देवेंद्रजी वेळ देणार आहेत त्या वेळेच्या दिवशी ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. दरम्यान पृथ्वीराज पाटील यांच्यासोबतच काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहे आणि येत्या निवडणुका पाहता पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाने विश्वजित कदम यांना मोठा तगडा झटका बसणार एवढं मात्र नक्की. आता भाजपच्या या डिनर डिप्लोमसीचा फटका महाविकास आघाडीला आणखीन कुठे कुठे बसतोय हे देखील पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.